आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। हो सर, रिपोर्ट व्यवस्थित ओके। हो आज पण तसंच आहे, काही नकोय मला, हे इंजेक्शन आणि औषधं काही नकोय मला। अहो सर, पण मग तुमचं ते चेस्ट पेनिंग वगैरे ते कसं आहे, राजकारणामध्ये लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी ना आम्हाला अफवा पसरवावी लागते। हे चेस्ट पेन त्यातलाच प्रकार आहे, घरच्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आहे ते। फक्त तुम्ही ना शिक्कामोर्तब करा याच्यावरती म्हणजे झालं। अहो सर, पण तुमची फॅमिली खाली आज चिंता करते तुमच्याबद्दल, म्हणजे ते डॉक्टर, माझ्या फॅमिलीच्या हितासाठीच हे सगळं चाललेलं आहे। अहो पण थांबा थांबा थांबा, तुम्ही याच्यात पडू नका, मी बघतो काय करायचं ते। फक्त मी जे सांगेन ना ते सांगा। थांबा थांबा जरा, ठेवा सर। अहो हे काय? ठेवा हो, आता मी काय सांगतो ते ऐका। डॉक्टर काही सिरियस नाही आहे ना? डॉक्टर, आय होप डॅड इज फाईन। हाँ, अचानक चेस्ट पेन झालं, आता बरे आहेत ना? हो, त्याची तब्येत आता स्टेबल आहे, पल्स सुद्धा नॉर्मल आहे, आता डेंजर असं काही नाहीये। पण एक सांगायची गोष्ट म्हणजे ऍक्च्युली त्यांना माइल्ड हार्ट अटॅक येऊन गेलाय। काय? हार्ट अटॅक? हार्ट अटॅक? देवा! मम्मा 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 सुजी! मम्मा मॉम, डॅडना हार्ट अटॅक आलाय, हार्ट फेल नाही झालंय त्यांचं। डॉक्टर म्हणतात ना डॅड स्टेबल आहेत, ओके डॅड। डॉक्टर, अचानक असा हार्ट अटॅक कशामुळे? एक्स्ट्रीम स्ट्रेस झाला की असा माइल्ड हार्ट अटॅक येऊ शकतो। यापुढे त्यांना स्ट्रेस होईल असं काही घरात घडून येऊ नका, घरातलं वातावरण आनंदी ठेवा। जर इथून पुढे त्यांना कशाचाही स्ट्रेस झाला आणि त्यांना हार्ट अटॅक आला तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। सो तुम्ही सगळ्यांनी त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे। नाही नाही डॉक्टर, आम्ही काळजी घेऊ, पण माइल्ड अटॅक जरी होता तरी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला हवं का? एक्झॅक्टली। हॉस्पिटल? अच्छे, त्याची काय गरज आहे? ऍक्च्युली मी स्वतः त्यांना एक्झामिन केलंय हो, आणि तुम्हाला मगाशी सांगितलं ना मी की ती स्टेबल आहेत आता। सो त्यांना घरीच आराम करू द्या। तसं काय वाटलं की तुम्ही मला फोन करा लगेच, मी सांगेन तुम्हाला। बरं, या या। मम्मा नका काळजी करू। हार्ट अटॅक? प्लीज शांत हो। डॉक्टर काय म्हणाले? डॅड स्टेबल आहेत, काही नाही झालं डॅडला। अहो किती घाबरवलं आम्हाला सगळ्यांना। हा, कशाला काळजी करता इतकी सगळ्यांची? बाहेर मतदारांची काळजी, घरात सगळ्यांची काळजी, नका इतकी काळजी करत जाऊ, थोडा तरी आराम हवा ना जीवाला।